गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 39 वर आहोत आणि आपला आर्टिकल सुरू आहे अँगल ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स. काय आहे हो डेफिनेशन अँगल ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्सची? अँगल ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स ॲट ए पॉइंट of intersection is the angle between the lengths to the curves at the point. आणि या फाइंड आउट द अँगल वर आपण काही एक्झाम्पल घेणार आहे. एक्झाम्पल्स नंबर 1, फाइंड द अँगल ऑफ इंटरसेक्शन ऑफ द पॅराबोलाज. पहिला पॅराबोला आपल्याला y चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 4ax दिलेला आहे अँड एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू 4by दुसरा पॅराबोला दिलेला आहे. ॲट देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन अदर दॅट द ओरिजिन किंवा अदर दॅन द ओरिजिन. ओरिजिनचे पॉइंट 0 0 असतात हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. सोल्युशन. द गिवन पॅराबोलाज आर y square which is equal to 4ax and x square which is equal to 4by. Now 0 0 and in bracket 4a raised to 1 by 3 b raised to 2 by 3 comma 4a raised to 2 by 3 b raised to 1 by 3 are the 2 points of intersection ऑफ द पॅराबोलाज. हे जे एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज मिळालेले आहेत, पॉइंट्स मिळालेले आहेत, हे कसं काढलेलं आहे हो आपण इथं कॅल्क्युलेट करून दाखवतो मी आपल्याला. हे जे पॉइंट्स आहे 4a raised to 1 by 3 आणि b raised to 2 by 3 कॉमा 4a raised to 2 by 3 आणि b raised to 1 by 3 हे कसं मिळाले हो? या कर्व्स मध्ये, या पॅराबोला मध्ये y स्क्वेअर विच इज इक्वल टू 4ax मध्ये ही जे व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करायची. म्हणजे हे बघा इथं 4by आहे, 4by आहे. x ची व्हॅल्यू आपण इथं जर सबस्टिट्यूट केली ही 4a raised to 1 by 3 b raised to 2 by 3 आणि त्याचा स्क्वेअर, तर काय येईल? Because 4a raised to 1 by 3 b raised to 2 by 3 and its square which is equal to 4by. हा स्क्वेअर जर केला तर इथं 4 चा स्क्वेअर होऊन जाईल, या 4 सोबत कटेल आणि इथं सिम्पली 4 राहील शिल्लक. इथं a raised to 1 by 3 चा स्क्वेअर केलं तर a raised to 2 by 3 होऊन जाईल. इथं b raised to 2 by 3 चा स्क्वेअर केलं तर b raised to 4 by 3 होईल आणि डिनॉमिनेटरला b जाईल आणि अशी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. This implies y is equal to 4a raised to 2 by 3. This b raised to power 1 goes to the numerator. B raised to 4 by 3 minus 1. That is 4 minus 3 divided by 3. B raised to 1 by 3. जे की 4a raised to 2 by 3 b raised to 1 by 3 y मिळालं. आता आपण काय करणार? ही y ची व्हॅल्यू ठेवणार या पॅराबोला मध्ये आणि x मिळवणार. बघा मग 4a raised to 2 by 3 b raised to 1 by 3 चा स्क्वेअर which is equal to 4ax. हा 4 चा वर्ग होईल, या 4 सोबत कटेल आणि 4 शिल्लक राहील. ठीक आहे. x which is equal to हा a डिनॉमिनेटरला जाईल. a raised to 2 by 3 चा स्क्वेअर जर केलं तर a raised to 4 by 3 होऊन जाईल. b raised to 1 by 3 चा स्क्वेअर केलं तर b raised to 2 by 3 होऊन जाईल. and which is equal to 4 हा a जर न्यूमरेटरला नेलं तर a raised to 4 by 3 minus 1 a raised to 4 minus 3 divided by 3 a raised to 1 by 3 into b raised to 2 by 3 जे की ही व्हॅल्यू आहे 4a raised to 1 by 3 b raised to 2 by 3. अशा पद्धतीनं ते दोन्ही पॉइंट्स, दोन्ही कोऑर्डिनेट आपण मिळवलेले आहेत. आता पहिली कर्व घेऊ आपण, म्हणजे पहिला पॅराबोला घेऊ फॉर y square which is equal to 4ax and दूसरा फॉर x square is equal to 4by.
differentiating both the parabolas with respect to x, comma, we get. So differentiation of this is 2y dy by dx is equal to 4a and 2x which is equal to 4b dy by dx. So 2 will be cancelled. Dy by dx which is equal to 2a divided by y and dy by dx for second parabola is x divided by 2b. हे आपल्याला मिळालं. Hence dy by dx at the point 4a raised to 1 by 3 b raised to 2 by 3 comma 4a raised to 2 by 3 b raised to 1 by 3 is which is equal to 2a आणि y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण. dy by dx मध्ये dy by dx at the point is 2a divided by y ची व्हॅल्यू 4a raised to 2 by 3 b raised to 1 by 3 which is equal to हा 2 या 4 सोबत कटला आणि इथं 2 राहिला. a जो आहे हा डिनॉमिनेटरचा जो a आहे त्याला जर न्यूमरेटरला नेलं तर 1 minus 2 by 3 म्हणजे 3 minus 2 by 3 म्हणजे 1 by 3 a raised to 1 by 3 आला आणि डिवाइडचा b raised to 1 by 3 जशाला तसा राहिला. आता दुसऱ्या कर्व साठी हेन्स dy by dx at the point same 4a raised to 1 by 3 b raised to 2 by 3 comma 4a raised to 2 by 3 b raised to 1 by 3 is काय आहे x ची व्हॅल्यू 4 a raised to 1 by 3 b raised to 2 by 3 whole divided by 2b which is equal to this 2 cancel with this 4 that is 2 is remaining a raised to 1 by 3 right आणि b raised to 2 by 3 ला याला जर न्यूमरेटरला नेलं किंवा याला जर डिनॉमिनेटरला आणलं तर 1 minus 2 by 3 3 minus 2 by 3 म्हणजे 1 by 3 b raised to 1 by 3 काय मिळालं आपल्याला dy by dx at the this point is 2a raised to 1 by 3 upon b raised to 1 by 3. These two values are the slopes of the tangent. Thus, if m comma m dash be the slopes of tangents to the curves दिलेल्या different कर्व साठी पहिल्या कर्व साठी m डिनोट केलं म्हणजे dy by dx is equal to m दुसऱ्या स्लोप साठी m डॅश डिनोट केलं m dash is equal to जे तुम्ही फाइंड आउट केलेली आहे dy by dx at this point ती व्हॅल्यू. Thus if m comma m dash be the slopes of tangent to the curves we have m is equal to 1 a raised to 1 by 3 whole divided by 2 b raised to 1 by 3 this value and m dash is equal to 2 a raised to 1 by 3 whole divided by b raised to 1 by 3 so that the required angle which is equal to tan inverse in bracket m dash minus m divided by 1 plus m dash. This is the formula. This formula is can also be written as tan inverse in bracket dy by dx dy by dx for the second curve minus dy by dx for the first curve divided by 1 plus dy by dx for first curve and dy by dx for second curves which is equal to tan inverse in bracket 2a raised to 1 by 3 divided by b raised to 1 by 3 minus a raised to 1 by 3 divided by 2b raised to 1 by 3 whole divided by 1 plus 2a raised to 1 by 3 upon b raised to 1 by 3 into a raised to 1 by 3 upon 2 times b raised to 1 by 3 म्हणजे काय केलं आहे हो आपण m dash यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेल्या आहेत दुसरं काहीही केलेलं नाही आहे. सो विच इज इक्वल टू टॅन इनवर्स क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 आता इथं डिनॉमिनेटरला b raised to 1 by 3 आहे इथं 2b raised to 1 by 3 आहे त्यामुळे 2b raised to 1 by 3 जर एलसीएम काढला आपण तर लसावीला खालच्यानी भागा आलेल्या भागाकाराला वरच्यानी गुणा त्या पद्धतीचा जर अवलंब केला तर इथं भाग जातो b raised to 1 by 3 b raised to 1 by 3 कॅन्सल होऊन 2 शिल्लक राहतो 2 न जर आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तर 4 a raised to 1 by 3 लसावीला खालच्यानी भागा आणि आलेल्या भागाकाराला वरच्यानी गुणा इथं एकचा भाग जातो आणि एकनं जर न्यूमरेटरच्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर a raised to 1 by 3 राहते. अशा तऱ्हेनं हा न्यूमरेटर इथं सॉल्व झाला.
डिनॉमिनेटर मध्ये 2b रेस टू हा 1/3 1/3 म्हणजे b रेस टू 2/3 हे जर आपण एलसीएम काढलं किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2b रेस टू 2/3 प्लस 2 a रेस टू 1/3 a रेस टू 1/3 a रेस टू 2/3 होल डिवाइडेड बाय 2b रेस टू 2/3 which is equal to tan inverse in bracket 4a raised to 1/3 मधून जर minus a raised to 1/3 आपण सबट्रॅक्ट केलं तर 3a raised to 1/3 शिल्लक राहते डिवाइडेड बाय 2b raised to 1/3 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं डिवाइडच्या ऐवजी तर याचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल आणि हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला येईल. त्या पद्धतीनं 2b raised to 2/3 होल डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट a raised to 2/3 a raised to 2/3 plus b raised to 2/3. आता हा 2 कॅन्सल करू शकतो हा 2 शिल्लक राहील किंवा हा 2 जर कॅन्सल केलं तर न्यूमरेटरला हा जर b raised to 1/3 नेला तर b raised to 2/3 minus 1/3 येऊन जाईल म्हणजे 2 minus 1 1 होऊन जाईल आणि b raised to 1/3 शिल्लक राहील. सो 3a raised to 1/3 into b raised to 1/3 whole divided by 2 in bracket a raised to 2/3 plus b raised to 2/3. तर काय आलं हो अँगल ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू पॅराबोलाज ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन अदर दॅट द ओरिजिन फाइंड आउट केलेला आहे आपण tan inverse in bracket 3a to the power 1/3 plus b to the power 1/3 upon 2 in bracket a raised to 2/3 plus b raised to 2/3 in bracket मध्ये. तर मित्र हो आज आपण इथेच थांबणार आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. धन्यवाद.